हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कालसुद्धा इथे थोडा स्नो झाला आहे आणि त्याच्याने सर्वीकडे असं व्हाईट सुंदर असं खूप छान दिसतंय आणि बाहेर असे छान स्लोप्स तयार झाले जिथे मुलं छान स्लोपवर खेळायला जात आहेत. तर आज मी घेऊन जाणार आहे माझ्या मुलीला स्लोपवर खेळण्यासाठी. तर आपण पुढे बघूया की ती कशी मस्त मजा करते. तर तुम्ही बघू शकताय की ती आता इथे स्कीइंग करते आहे. तर हे छोटे छोटे स्लोप्स तयार झालेले आहे. ॲक्च्युली स्कीइंगसाठी खूप मोठे स्लोप्स लागतात, पण ते मग सिटीच्या थोडे बाहेर असतात जिथे आम्ही जातो दरवर्षी स्कीइंग खेळायला सुद्धा. पण हे स्लोप्स छोटे आहेत आणि घरासमोरच आहेत म्हणून ती इथे समोरच खेळते आहे छान. तर आता तुम्ही याच्यात बघू शकताय का तिथे किती सुंदर खेळते आहे स्कीजसोबत. आणि तिचं एजही खूप जास्त नाही पण ती खूप पटकन शिकली. आणि रात्रीच्या जेवणात आम्ही आता बनवतो आहोत थालीपीठ. त्याच्यासाठी मी घेतलं आहे बाजरीचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ, भोपळा बारीक किसून घेतलेला, कोथिंबीर, कांदा आणि लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट. आणि आता मी याच्यात अजून टाकणार आहे हळद, नंतर थोडंसं लाल तिखट कारण मी आधीच मिरचीसुद्धा टाकलेली आहे. आणि आता टाकणार आहे मीठ. आणि हे सर्व मी आता खूप छान भिजवून घेणार आहे आणि थोडं सैलसरच भिजवायचं आहे, खूप जास्त घट्ट नाही, कारण थालीपीठ हे असे थोडे सैलसर भिजवल्यावर कुरकुरीत होतात. तर मी हे छान तव्यावर थापून घेतलं आणि त्याच्यानंतर छान शेकले आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झालेले आहेत हे थालीपीठ. आणि आता मी हे सर्व करणार आहे दह्याबरोबर. आणि आता इथे रात्रीचे वाजले आहेत 10. तर बाहेर खूप जास्त अंधार झाला आहे आणि स्नो अजूनही खूप आहे आणि आम्ही वॉकला निघालो होतो. तर हे आहे आमच्या अपार्टमेंटच्या इथलं इनर साईड, जे खूप सुंदर दिसते रात्रीच्या वेळेस. तर हा होता माझा आजचा दिवस. आणि स्कीइंगसाठी आम्ही दरवेळेस बाहेरसुद्धा जातो. ओके फ्रेंड्स, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला असेच लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय, सी यू.